अस्सलाम वालेकुम. तर मी रमेश गावडे, मूळचा मी सिरोंचा तालुक्यातून आहे, जिल्हा हेच. येण्याचा मूळ उद्देश आपण समजून घेतला पाहिजे. पहिला मला हे सांगा, कुठल्या भाषामध्ये बोला? गोणी गोणी ते व्या गोणी त्यान व्या सर्वांना गोडी समजेल का? आता 2-3 लँग्वेज आपण वापर करू. ग्रामसभा म्हणजे नेमका काय हे आधी तुम्ही समजून घ्या. ग्रामसभा या देशामध्ये 3 प्रकारच्या ग्रामसभा अस्तित्वात आहेत. पहिला संविधानाचा कलम 13(3) नुसार, आता जे नितीन पद्दा मागच्या बैठकीमध्ये आला होता, तुपा साहेब वगैरे, तुम्ही आले असेल, काही चेहरे नवीन दिसतात, काही चेहरे आले असेल. नितीन पद्दा, तुपा साहेब, शिवाजी नारोटी वगैरे जे चालवत आहे, संविधानानुसार, संविधानाचा कलम 13 नुसार ते ग्रामसभा गठीत केले. पारंपरिक ग्रामसभा म्हणतात त्याला, ट्रेडिशनल. पारंपरिक म्हणजे आधीचा रिवाज या देशामधला तसा होते म्हणते, त्याच्यामुळे त्यांनी संविधानानुसार ग्रामसभा गठीत केले. दुसरा ग्रामसभा वन हक्क कायद्यानुसार, तुम्ही ऐकलेच असेल, वन हक्क कायदा 2006चा सुधारित नियम 2012 नुसार कलम 4(1) अंगानुसार गठीत झालेला एक ग्रामसभा. आता तुम्ही जमला म्हणजे वन हक्क कायद्यानुसार. तिसरा ग्रामसभा पेशा ग्रामसभा म्हणतात. असं 3 प्रकारच्या ग्रामसभा या देशामध्ये अस्तित्वात आहे. सध्या आपण कुठल्या ग्रामसभेला धरून आपण सभा आयोजित करत आहोत किंवा बोलत आहोत किंवा तुम्ही जागृत होत आहे, त्यावर आपण थोडंसं भर देऊ. अर्थमाशे म्हणता का? ग्रामसभा इथे देश लोक मूळ प्रकारला ग्रामसभा म्हणतात. पहिला संविधानानुसार ग्रामसभा, दुसरा वन हक्क कायद्यानुसार, तिसरा पेशानुसार. इनके मला ग्रामपंचायत ते ग्रामसभा आणता, आज पेशा कायद्यानुसार ग्रामसभा येतात. बराबर का? वन हक्क ग्रामसभा इथे 2006 पज्जा नाटने वाका पेशाबार 75-30 म्हणांता. अगर नालू नाक म्हणावाचं, यू नाक म्हणावाचं, बचला न म्हणावाचं. वन हक्क इथे उंदी नाटन 30 म्हणता. इथे नाटला ग्रामसभा तर मला चर्चा केला. इथे ग्रामसभा महत्व बदल आणि ग्रामसभा बाता अधिकार दोरतात. दिनपूर्व इंका मला चर्चा केला जरूरत म्हणतात. 2006 त्याच्यातला सुधारित नियम 2012 नुसार या जिल्ह्यामध्ये 1438 गावांना कम्युनिटी फॉरेस्ट राईट मिळाला. सामूहिक वन हक्क त्याला जोडपत्र म्हणतात, दादाकडे आहे जोडपत्र 3. असा गडचिरोली जिल्ह्यामध्ये 1438 गावांना मिळाला आणि भारत देशामध्ये जम्मू आणि काश्मीर वगळून अख्ख्या भारताला मिळालेला आहे. पण त्याचा महत्व आजपर्यंत आपल्याला समजला नाही. त्याच्यातला अधिकार आणि त्याच्यातला कर्तव्य जे काय आहे आपल्याला समजला नाही. ज्यांना समजला असेल, ज्यांना अभ्यास आहे, त्यांनी आजपर्यंत आपल्यापर्यंत पोचवण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न नाही केला. त्याच्यामुळे कायद्याचा फायदा 25 वर्ष झाला तरी आपल्याला झालेला नाही. तर माननीय संजय मीना सरांनी जेव्हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये आला तेव्हा जिल्ह्याचा अभ्यास केला त्यांनी, अख्ख्या जिल्ह्याचा. त्यांनी राजस्थानचे ट्रायबल आहे, गडचिरोली जिल्हा बॅकवर्ड आहे, मागासवर्गीय आहे आणि 5वी अनुसूचीमध्ये येतात. आणि या जिल्ह्यामध्ये पेशाही लागू आहे, वनाधिकार लागू आहे, पंचायत राज कायदा लागू आहे, जैवविविधता कायदा लागू आहे. इतर कायदे लागू असताना सुद्धा लोक मागास आहे. म्हणून अभ्यास करून त्यांनी एक कन्सेप्ट तयार केली. जिल्ह्यात जेवढा विभाग आहे सर्व विभागांना एकत्रित बोलवून त्यांनी एक बैठक घेतली. बैठक घेऊन सर्वांना सांगितले की जिल्ह्यामध्ये इतका कायदा लागू असताना सुद्धा जिल्ह्याच्या लोकांना फायदा होत नाही. माझा हे विचार आहे, तुम्ही का म्हणता? म्हणून त्याच्या पुढं प्रश्न केले. तर सर्व विभागाच्या लोकांना संजय मीना सरांना मदत केले. हो सर म्हणे, जे काय तुम्ही विचार करत आहात
आम्ही तुमचा पाठीशी आहो, तुम्ही सुरुवात करा, तुमच्या सोबत आम्ही आहो म्हणून इतर विभागाचे सुद्धा त्यांना मदत केली. तर बोलून होणार नाही, चर्चा करून होणार नाही, त्याच्यासाठी कुठला तरी एक समिती गठीत करावा लागेल. म्हणजे कुठला समिती? जिल्हा परिवर्तन समिती म्हणून एक समिती गठीत केले. समितीमध्ये SP आहे, CO सचिव आहे, जिल्हाधिकारी सरांनी अध्यक्ष आहे, इतर विभागाचे सर्व सदस्य म्हणून त्याच्यात कार्यरत आहे. आणि जिल्हा परिवर्तन समिती सध्या 5 प्रकारच्या कामं सुरू करेल. 5 प्रकारच्या कामं करत आहे. पहिला एकल, मॅडमनी सांगितले, आम्ही जिथे काम करतो एकल प्रकल्पामध्ये. दुसरा नेटवर्क, तिसरा ब्लॉकचेन, चौथा दिशा, पाचवा मार्केटिंग. जिल्हा परिवर्तन समिती सध्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये 5 क्षेत्रामध्ये काम करत आहे. याच्यावर प्रश्न असेल तर नंतर आपण चर्चा करू. आधी आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. हे 4-5 गोष्टीवर सध्या जिल्ह्यातील जिल्हा परिवर्तन समिती काम करत आहे. एकल कुठला काम करत आहे? पहिला मुद्दा एकल प्रशिक्षण देण्याचं काम करत आहे. 7 दिवसीय निवासी प्रशिक्षण असतात. 7 दिवसामध्ये 7 विषय शिकवतात. दुसरा कोणता? नेटवर्क म्हणजे जिल्ह्यामध्ये बहुतशा गावामध्ये नेटवर्कच्या सुविधा नाही आहे, टॉवर बसवण्याचं काम करत आहे. तिसरा दिशा दाखवणे. आज जिल्ह्यामध्ये वेगवेगळा ब्लॉक आहे, वेगवेगळ्या गाव आहे, गावात काही सुविधा नाही. जे काही योजना आहे लोकांपर्यंत पोहोचत नाही, म्हणजे योजना सुद्धा जिल्हा परिवर्तन समिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या कॉन्सेप्ट आता सुरू झाली म्हणून आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही. जे काही त्याचे विचार आहे ते पोहोचला नाही. येत्या काळामध्ये प्रत्येक गावापर्यंत जिल्हा परिवर्तन समितीचे जे उद्देश आहे पोहोचेलच. त्याच्यानंतर ब्लॉकचेन म्हणजे जिल्ह्यामध्ये वेगवेगळा तालुका आहे, तालुक्याचा जोडणी करण्याचा पण काम जिल्हा परिवर्तन समिती सध्या करत आहे. राहिला मुद्दा वन हक्क कायद्याचा. वन हक्क कायद्यानुसार जे तुम्हाला जोडपत्र 3 मिळालेला आहे, पट्टा मिळालेला आहे, कम्युनिटी फॉरेस्ट राईट 2012ला मिळाला. त्याचा अभ्यास नसल्यामुळे त्याचा फायदा झालेला नाही. त्याच्यात 5 प्रकारचे अधिकार आहेत. पहिला अधिकार गौण वनोपज, कलम 3 गानुसार. गौण वनोपज म्हणजे हिरडा, बेहडा, चारा, डिंका, मोहा हे गौण वनोपज मध्ये येतात. या जिल्ह्यामध्ये एकूण 49 प्रकारचे गौण वनोपज आहे. हे आणणे, वापरणे आणि विकणे 3 प्रकारचा हक्क तुमच्या पट्टामध्ये आहे आणि वनाधिकार कायदा आपल्याला दिलेला आहे. दुसरा हक्क कलम 3 खानुसार निस्ताराचा हक्क. निस्तार म्हणजे रेती, माती, गोटा, वाळू, लाकूड, फाटा हे तुम्ही तुमच्या घरासाठी जेवढा लागते तेवढा तुम्ही आणू शकता. त्याच्यानंतर चौथा अधिकार का? पारंपरिक ज्ञान मिळवण्याचा. जे कोणी तुमच्याकडे पूर्वज असेल, पुजारी, त्याच्याकडे जे काही ज्ञान होता, जंगल संबंधित असेल, गावा संबंधित असेल, ते पण तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतरचा अधिकार सर्वात मोठा आहे, कलम 3 झा म्हणतात. आता मॅडमनी सांगितले आराखडा म्हणजे काय? नियोजन म्हणजे मॅनेजमेंट प्लॅन. जे इथं सरपंच असेल, सदस्य असेल, ग्रामपंचायत मध्ये जे कोणी असेल, इतर समित्यांचे असेल, त्यांना माहिती आहे आराखडा म्हणजे काय. आराखडा म्हणजे नियोजन. वन हक्क कायद्यानुसार 10 वर्षाचा आराखडा तुमच्या क्षेत्रामध्ये बनवायचा असतात. त्याला अनुसरून GR निघाला. मग कोण बनवणार आराखडा? कशा बनवणार? आराखडा तर बनवता येत नाही आपल्याला. कायद्याचा अभ्यास नसल्यामुळे आराखडा तर कसा बनवणार? त्याच्यामुळे त्याला अनुसरून एक GR निघाला 24 जून 2015ला. 24 जून 2015च्या शासन निर्णयाप्रमाणे तुमच्या गावात एक समिती गठीत करायची असते. त्याला कम्युनिटी फॉरेस्ट राईट मॅनेजमेंट कमिटी म्हणतात. सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती 24 जून 2015च्या शासन निर्णयानुसार.
त्याच्यात अटी शर्ती आहे. एकूण 11 सदस्य पाहिजे. 11 पैकी 50% पंचायत राज कायदा आणि पेशा कायद्यानुसार 50% आरक्षण महिलांना आहे. 5 लेडीज घ्या, 6 पुरुष घ्या. अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्षा हे 3 पदापैकी कोणता तरी एक आरक्षित आहे महिलेला. सचिव द्या, कोषाध्यक्ष द्या किंवा अध्यक्ष द्या, असा त्यातला अटी शर्ती आहे. हे समिती जे तुम्हाला पट्टा मिळालेला आहे त्या पट्ट्यावर ते काम करतील, नियोजन करतील, पण सार्वभौम अधिकार त्यांना नसते. समितीला फक्त आपण जबाबदार देतो गावातून. तुम्ही आमच्या गावाचा विकासाकरिता अध्यक्ष राहा, सचिव राहा, सदस्य राहा, आम्ही जे सर्व तुम्हाला सांगतो तुम्ही ते काम करा. मला जबाबदारी देणे ते एक एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे, कार्यकारिणी समिती, पण सार्वभौम अधिकार त्यांना नसते. ठरवण्याचा वगैरे अधिकार आपल्या सर्वांना आहे. आणि आराखडाचं जे म्हणतो आपण कलम 3(1) नुसार आराखडा बनवण्याचा अधिकार, त्याला अनुसरून सुद्धा एक जी.आर. निघाला 6 जुलै 2017ला. 6 जुलै 2017 नुसार तुम्हाला आराखडा बनवायचा असते. जर आराखडा नाही बनवला तर तुमचा जंगलाचा गावाचा आराखडा वन विभाग बनवेल. वन विभागाने जर आराखडा बनवला तर असं बैठक घेतील का, आपला मान्यता घेतील का? नाही घेतील. ते त्यांच्या पद्धतीने बनवतील. जेव्हापर्यंत तुम्ही तुमचा जंगलाचा गावाचा आराखडा बनवत नाही तेव्हापर्यंत त्यांचेच विद्यमान आराखडा तुमच्या जंगलात लागू राहील. तुम्ही पट्टाचा बॅक साईडला नियम 8 वाचून बघा, त्याच्यात लिहून आहे अटी शर्ती 8 आणि 9 मध्ये. चला तुम्ही आराखडा बनवल्या, नियोजन केले 10 वर्षाचा आणि पैसे पण त्याच्यात नियोजनामध्ये लिहिले. 10 वर्षात 10 करोडचा नियोजन केले, मग पैसा कुठून येतील हे पण प्रश्न आहे. सगळ्यात मोठी एक कायदा आहे तुमचा ग्रामपंचायत मध्ये सुद्धा लागू आहे, ते MG नरेगा म्हणून. MG नरेगा कायदा 12 महिना तुम्हाला रोजगार देऊ शकते. त्या कायद्याचा अनुसार तुम्ही नियोजन बनवा, 12 महिना तुमच्या गावाला रोजगार मिळेल. देवाजी तोपा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे निधी डायरेक्ट दिल्ली टू गल्ली, गाव ते तिथपर्यंत आपण जे ठरवतो तिथं पाठवणे, निधी डायरेक्ट आपल्याच गावामध्ये असे आहे. मग आपण समिती बनवलो, आराखडा बनवलो, सगळं झाला, मग आपल्याला मदतीसाठी बाहेरून कुठला तरी विभाग पाहिजे. तांत्रिक अडचण मदत येऊ शकते, मग हात पसरवण्याचा संधी येईल, वेळ येईल तर कसा. त्याच्यामुळे पण एक जी.आर. निघाला 12 सप्टेंबर 2022. 12 सप्टेंबर 2022च्या शासन निर्णयाप्रमाणे शासन निर्णय काय म्हणत आहे, या जिल्ह्यामध्ये जेवढे विभाग आहे, तालुक्यामध्ये जेवढे विभाग आहे, हे सर्व विभाग तुमच्या गावाला मदत करतील. टेक्निकल मदत, तांत्रिक मदत, नियोजन कसं करायचा, वार्षिक नियोजन कसं करायचा, तुमचा कायद्याचा इम्प्लिमेंटेशन कसा करायचा, निधी कसा येतील, कसा खर्च करता येतील, हे सगळं मदत करण्यासाठी, तुमच्या गावाला सक्षम बनवण्यासाठी एकूण जेवढा विभाग आहे 12 सप्टेंबर 2022च्या शासन निर्णयाप्रमाणे तुम्हाला मदत करतील.